इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस। न्यूज़ मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज़। माजी आमदार एकनाथराव खडसे का आरोप या साजिश CDPD महत्वपूर्ण कागज पत्री चोरी हुए, ये सही है या फिर कोई साजिश? पूरा मामला हकीकत क्या है, आइए देखते रहिए न्यूज़ मास्टर, हर पल हर वक्त हर घड़ी। तर CD हे सगळं का चोरीला गेल्याचं आपल्या निदर्शनास आलेलं आहे। तर मग हा कुठेतरी ही महत्त्वाची कागदपत्र चोरण्यासाठी हा चोरीचा बनाव केला गेला आहे असं आपल्याला वाटतं। मला अजून मी निष्कर्षापर्यंत आलो नाही, पण जे कागदपत्र तुम्हाला दाखवले, मी तर आत्ताच आलो घरामध्ये, मी पाहिलं तुम्हाला CDचे हे दाखवलं, कव्हर सगळे दाखवले, उरलेल्या CD पण आता माझ्याकडे आहे, उरलेल्या CD पण आहे, त्याही तुम्हाला दाखवल्या। आणि यामध्ये एक लक्षात येतं की टार्गेट कागदपत्रांवर का करण्यात आलं, म्हणजे चोरायचं असेल तर चांदी सोनं वगैरे जे काही चोरायचं आहे, पण महत्त्वाचे कागदपत्रच का चोरी गेले? आणि त्याच्यातल्या काही कागदपत्र बाकी त्यांना म्हणजे कुणाला तरी माहिती आहे की त्याच्यामध्ये जे अति महत्त्वाचे कागदपत्र आहे ते बेडरूममध्ये आहे, आणि जे कमी महत्त्वाचे कागदपत्र त्या खालच्या बेडरूममध्ये आहे, आणि ते कुलपात होतं, सगळे कुलपं तोडूनच घेऊन गेले। पण जेवढे काही खालचे कागदपत्र होते, जवळपास 450-500 झेरॉक्स कागदपत्र हे या ठिकाणी चोरी गेलेले आहे। आणि हे सारेच्या सारे कागदपत्र मी माहितीच्या अधिकारातच मिळवलेलं आहे, काही टेंडर्सचे आहे, काही याच्या संदर्भातले आहे, आणि ह्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार झाला असं मला वाटत होतं। म्हणून त्याचा अभ्यास करण्यासाठी मी आपल्या एका 2-3 इंजिनियर मित्रांना पण ते दिलेलं आहे, पण तेवढेच नेमके कागदपत्र कसे गायब झाले याचंही मला आश्चर्य वाटतं। बाकी तर कागदपत्र घेऊन जाण्याचा काही हेतू किंवा उद्देश दुसरा असू शकत नाही, काहीतरी कुणाला तरी माहिती असल्याशिवाय ते गेलेच नाही। आणि ते कागदपत्र होते ते काही नेत्या संदर्भातले भ्रष्टाचाराचे नाही, आता CDच्या संदर्भात तर मी तुम्हाला फार माहिती देऊ शकत नाही, बऱ्याचशा गोपनीय आहे, काही बऱ्याचशा माहिती माझ्याकडे जी आहे ती आत्ताही आहे, तुम्हाला मी दाखवू शकेल थोडेफार त्यातले चित्र त्याच्यामधून, म्हणजे तुम्हाला त्याच्या माध्यमातून अंदाज येऊ शकेल, किंवा माझ्या मोबाईलमधूनही काही आहेत, ते तुम्हाला कधी एकांतात व्यक्तिगत असं आहे, ते पर्सनल असल्यामुळे जरा दाखवायला व्यक्तिगत मी दाखवू शकेल तुम्हाला सारं जे माझ्याकडे आहे ते, पण कोणाच्या पर्सनल बाबीमध्ये पडू नये म्हणून मी अजून तरी इथं आहे त्याच्यामधून शांत आहे। पण मला आश्चर्य एवढंच आहे की यांना माहिती कसं की CD या ठिकाणी ठेवलेली आहे, आणि त्यातल्या त्यात निम्म्या CD गेल्या आणि निम्म्या CD शिल्लक राहिल्या, हे कसं होऊ शकतं? कागदपत्रांना नेण्याचा हेतू काय आहे? बाकीचा सगळा चोरीच्या उद्देशानं जाऊ शकतं, सामान जाऊ शकतं, पण कागदाच्या गठ्ठ्यांना ते काय करणार? एक प्रकारे त्यांच्या दृष्टीने रद्दी होती, माझ्या दृष्टीने ते महत्त्वाचं होतं। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पंपावरती ज्यावेळेस दरोडा पडला, त्यानंतर गिरीश महाजन जे आहेत हे म्हटले होते की खडसेंची जी प्रॉपर्टी आहे त्याचं रक्षण आता सरकार करू, आम्ही करू, त्यांनी काळजी करू नये म्हणून। मला वाटतं हा प्रश्न त्यांना विचारला तर अधिक सोयीचा होईल। या कागदपत्र आणि CD चोरी गेली पाहता, यामागे राजकीय काही तुम्हाला वाटतंय? पोलीस तपास करत आहे, आणि मला जे काही दाखवायचं आहे मी पोलिसांना पण दाखवणार आहे, आणि त्यांनी त्या दृष्टीनं तपास करावा असं विनंती पण करणार आहे। पण आज मी निष्कर्षापर्यंत येऊ शकत नाही या गोष्टीच्या, जोपर्यंत पोलीस तपास, माझ्याकडे जी माहिती आहे ती मी स्वतःहून पोलिसांना देणार आहे, जे काही माझ्याकडे उपलब्ध पुरावे आहेत ते मी पोलिसांना देणार आहे, पोलिसांनी त्या दृष्टीनं चौकशी करावी अशी माझी अपेक्षा आहे। शब्द वापरला की गहाळ झालाय, सगळं चोरी झाला असं शब्दाने वापरला, CD आणि कागद चोरी झालं वाटतंय का गहाळ झालं वाटतंय तुम्हाला? हे गहाळचा संबंध कुठे? मी बोललोच नाही गहाळ झालं, चोरीच झाली ना, गहाळा विषयालाच कुठे? चोरीच आहे, गहाळ म्हणजे मग ते हरवले होते। तुम्ही स्वतः जाऊन तपासणी केली, नेमक्या किती शिड्या होत्या त्या तुम्ही पूर्ण पाकिट तपासलंय? बोलतो नेमक्या किती शिड्या ते माझ्याकडं किती होत्या व्हायच्यात खाली पडलं, एकंदरीत किती शिड्या होत्या मोज्याच्यात, आणि याच्यात किती आहे? तरी 12:37 पर्यंत सुरू होता हा पथदिवा, रात्री 12:42ला बंद दिसतोय। माझ्या घरासमोरील व आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यावरील पथदिवे बंद झाल्यामुळे अंधार दिसतोय सगळ्यात। हा 12:42ला सगळ्या ठिकाणी बंद दिसतोय। रात्री 1:54
संशयित चोरटे माझ्या घरासमोर दिसत आहे. रात्री 3 वाजेला चोरटे बॅगा घेऊन आणलेल्या दुचाकीवरून वाट पाहताना दिसत आहे. ते थांबलेले दिसत आहे 3 वाजेला. रात्री 3:05 चोरटे बॅगा घेऊन सोबत आणलेल्या दुचाकीवरून बसून पसार होताना दिसत आहे. आतापर्यंत चोरी करताना CCTV कॅमेरे फोडणे किंवा त्याची दिशा बदलवणे हे ऐकले होते. पण माझ्या घरी चोरी झाली त्यावेळेस बरोबर 1 तास आधी रस्त्यावरील लाईट बंद झाली. आता हे पथदिवे तेव्हाच कसे काय बंद झाले, का बंद केले गेले? बंद केले गेले तर चोरट्यांनी पथदिवे बंद कसे केले, हे बंद आहे हे कसं माहीत? आता चोरटे एवढे ॲडव्हान्स माहिती घेऊन चोऱ्या दरोडे टाकायला लागले की माझ्या घरी चोरी ही व्यवस्थित प्रीप्लॅन व नियोजनबद्धरित्या करण्यात आली. यापूर्वी माझ्या घराची रेकी झाली का? रेकी करून नियोजनबद्ध पूर्ण प्लॅन, चोरीचा प्लॅन होता का? चोरी दाखवायला चोरट्यांनी सोने व रक्कम चोरी केली की माझ्याकडे असलेले अनेक प्रकरणांचे व भ्रष्टाचार बाहेर काढणारे पुरावे होते, त्यांच्या झेरॉक्स प्रती होत्या, त्या कोणाच्या भविष्यात अडचणीत आणणाऱ्या होत्या, ते चोरून येण्याचा उद्देश होता का? चोरट्यांनी नेमके काय होते जे त्यांनी एकंदरीत माझ्या घरी चोरी करण्यात अत्यंत पद्धतशीरपणे नियोजन करून केले? या ठिकाणी सीडी त्यांनी निम्मेच सीडी चोरी केल्या, निम्मे तशाच राहू दिल्या. बाकीचे कागदपत्र जे आहे ते निम्मेच चोरी केले, बाकीचे कागदपत्र इथे दिसत आहे. महत्त्वाचे कागदपत्र बाकी चोरी केलेले दिसत आहे. आपण जे फिर्यादीमध्ये जे आपण म्हटलेलं आहे की सोनं चांदी वगैरे, तर तो ऐवज जो बघता तो साधारण एका बॅगेमध्ये बसू शकत होता. मात्र या 3 बॅगा भरून दिल्या आहेत. त्याच्यामुळे हे प्रकरण फक्त सोने दागिने चोरीचं नव्हे तर त्यांचा मूळ उद्देश जो होता तो कागदपत्र किंवा आपण जसं म्हणताय CD वगैरे हेच चोरण्याचा होता का? त्या CCTVमध्ये त्यांच्याकडे मोठ्या 3 बॅग आहेत असं दिसत आहे. वास्तविक हे मला जे मिळालं चांदी सोन्याचं साहित्य हे मला बऱ्याच कार्यकर्त्यांनी भेटीनिमित्त दिलेलं साहित्य आहे. ते एका बॅगमध्ये लहानशा बॅगमध्ये सुद्धा बसू शकलेलं असतं. पण मलाही आश्चर्य वाटतं की या 3 बॅगांमध्ये त्यांनी घरातलं नेलं काय? कागदपत्रांशिवाय त्या घरातलं दुसरं काही गेलेलं दिसत नाही आहे. बाकीच्या सगळ्या वस्तू जशाच्या तशाच दिसत आहेत. फक्त इथून कागदपत्र CD वगैरे जे आहेत त्या गायब आहेत. आणि त्याही निम्मे कागदपत्र आताही जवळपास 400-450 झेरॉक्स कॉपी आता शिल्लक आहे. आणि बाकीच्या ज्या काही 2-2.5 हजाराच्या वर कागदपत्र होते ते चोरी गेलेले दिसत आहे. आता एकंदरीत त्यात हेतू काय होता याबद्दल मलाही शंका आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, ज्या पद्धतीने नियोजनबद्ध ही चोरी झाली, पथदिवा बंद झाला, तुमच्या घरातून कागदपत्र आणि सीडीज चोरून नेला गेल्या असा तुमचा संशय, तर कुठेतरी कोणाच्या तरी सांगण्यावरून ही चोरी झाली असा तुमचा संशय का? भाऊ काय वाटतंय नेमकं? मी आज याच्याबद्दल काहीच भाष्य करणार नाही. मला वाटतं की ते अधिक शहाण आपलं काय म्हणतात की आगाऊपणाचं होईल. पण निश्चित त्याच्या संदर्भामध्ये कोणाचा काही हेतू होतं का, काय होता हे पोलीस तपासामध्ये बाहेर येईल. आणि पोलिसांना तपासासाठी जे काही आवश्यक असेल ते सहकार्य आम्ही करू. मोठी प्रकरणांसंदर्भात मोठे गौप्यस्फोट केले, त्या संदर्भातले काही कागदपत्र होती का? आणि हे ठरवून झालेलं दिसतंय का? कारण तासाभरापूर्वी लाईट बंद होतात परिसरातले, नंतर चोरटे घरात शिरतात. 10 CD याच्यामधल्या घेऊन गेलेले आहे. पाकिट तसंच ठेवलेलं आहे. CDच्या कव्हरमधून याच्यातून ते काढून गेलेले आहे. आणि यातल्या ज्या 7 CD आहेत त्या बाकी 7 CD याच्यामध्ये आहेत. म्हणजे चोरून नेला भाऊ, तिच्यात काही महत्त्वाच्या होत्या का आपल्या? तर मी पाहिल्याच नाही ना अजून. पाहिल्याशिवाय मला तुम्हाला सांगता येणार नाही. पण ह्या ज्या आहे CD तर ह्या आहे माझ्याकडे, हे मी तपासून घेतो, पोलिसांनाही दाखवतो. भाऊ आपण आता मगाशी म्हटलं की CD असेल किंवा मोबाईल असेल काही खाजगी आहेत आणि मी तुम्हाला दाखवू शकतो, तर ते खाजगी जे व्हिडिओ फोटो जे काही असेल ते कुठल्या राजकीय व्यक्तीचे, बिल्डरचे, कुणाचे काय आहे तपासाचा भाग आहे. आता मी कुणाचंही नाव घेऊ इच्छित नाही किंवा कुणावरही आक्षेप किंवा आरोप किंवा वंगुले निर्देशसुद्धा मी करणार नाही. पोलीस चौकशी करतील. एकंदरीत मला एवढंच म्हणायचं आहे की चोरी करायची आहे तर चोरीच्या हेतून आला असता तर चोरी केली असती. परंतु या ठिकाणी CD जाणं किंवा ते सगळे कागदपत्र जाणं, सगळ्या ऑडिओचे जे माझे काही पेन ड्राईव्ह होते ऑडिओचे, ते पेन ड्राईव्ह जाणं. पेन ड्राईव्ह तर माझ्याकडे जवळपास 30-35 पेन ड्राईव्ह होते त्यामधले. आणि हे सगळे पेन ड्राईव्ह त्याच्यातले नव्हते, सगळे सिनेमाच्या गाण्यांचे होते.
पण तेही उचलून ते घेऊन गेलेले आहेत. त्या पेनड्राईव्हमध्ये असं विशेष काही नव्हतं. ते पिक्चरचे गाणे मला आवडतात, त्या पेनड्राईव्ह ते घेऊन गेले सगळेचे सगळे. महत्वाचे राहिले भाऊ शिल्लक मग पेनड्राईव्ह अजून तुमच्याकडे काही मला माहिती नाही पेनड्राईव्ह दिसले काय. भाऊ इथून अंतरावर जिल्हाधिकाऱ्यांचा बंगला आहे, 8 मीटर अंतरावर पोलीस स्टेशन आहे, दिशांचे घर आहे. हाय या प्रोफाईल ठिकाणी एरिया आहे. हा प्रोफाईलमध्ये हा घटना घडते. पोलिसांची मिलीभगत वाटते काय यामध्ये? नाही, मगाशी मी सांगितलं की या जिल्ह्यामध्ये गुन्हेगार, 2 नंबरवाले, जुगारवाले, नार्कोटिक्सवाले एवढ्या मोठ्या प्रमाणावर अलीकडच्या कालखंडामध्ये निदर्शनास आले की या निष्कर्षापर्यंत जायला हरकत नाही की पोलीस आणि या गुन्हेगारांचं संगनमत असावं. हो, एक शेवटचा प्रश्न की ज्या पद्धतीने चोर आले त्यांनी साधारण तासभर ते घरामध्ये होते आणि जाताना त्यांनी सांगतो तुम्हाला CCTV कॅमेऱ्यातलं मी तुम्हाला दाखवतो किती वेळ होते ते.